विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे। या अंतिम टप्प्यामध्ये उमेदवाराचा सर्वात जास्त जोर आपल्याला पाहायला मिळेल। आपण गेल्या कित्येक दिवसापासून जामनेर मतदारसंघातील जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। येथील जनता नेमकं कोणाच्या सोबत आहे, येथील जनतेच्या मनात काही परिवर्तनाची लाट आहे का, हे आपण आतापर्यंत जाणून घेतलं। इथेच जनतेशी संवाद करताना मराठा आरक्षण असो किंवा अनेक काही मुद्दे असो आपण ते जाणून घेतले। त्यांच्या मनातूनच जाणून घेताना अनेक काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। सध्या आपण आहोत नेरी दिगर या गावामध्ये। येथील जनतेचा साथ नेमकं कोणाला असणार आहे, येथील जनता कोणाच्या सोबत असणार आहे हे आपण आता प्रत्यक्ष जनतेकडूनच जाणून घेणार आहोत। काय वाटतं काका, या भागात कोणाच्या नावाची चर्चा आहे? तुमच्या भागामध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे? आता दोन्हीपैकी कोणी बहीण हे काय रे? तुम्हाला काय वाटतं दादा, तुम्हाला काय वाटतं कोणाच्या नावाची चर्चा आहे? आमच्याकडे तर गिरीश भाऊचे राहील। भरपूर कामं केले भाऊने, आमच्याकडे 20 कोटीचे कामं केलेले। आणि राहिला सरांचा विषय, सरांच्या पेट्रोल पंपावर जर गेले तर पेट्रोल घ्यायला तर 4-4 दिवस पेट्रोल राहत नाही। जर त्यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल राहत नाही तर ते तालुक्याचे आमदार बनायला पाहत आहे। ते आमदार बनल्यावर तालुका काय संभवतील ते, त्याच्याकरता आमच्याकडे गिरीश भाऊची हवा आहे आणि 100% गिरीश भाऊ निवडून येतील। काय वाटतं मग, जर अनुभव नाही आहे म्हणजे ते काम करू शकतील नाही का, किंवा नवीन परिवर्तन करायची इच्छा आहे का? नाही करणार ते। जर ते निवडून आले तर तालुका 35 वर्ष मागे जाईल। म्हणजे जो तालुका पुढे गेलेला आहे तो तालुका मागे जाईल, विकास खुटून जाईल तालुक्याचा। त्याच्यामुळे आम्हाला भाऊच पाहिजे। पण सध्या काय आरक्षणाचा मुद्दा खूप गाजतोय, तर तुम्हाला वाटतं का जर भाऊ निवडून येतील तर ते आरक्षणावर चांगलं काम करू शकतील? आरक्षणाचा आमच्याकडे तर काही विशेष नाही। आमच्याकडे ऑलरेडी आरक्षण आहे मराठा समाजाला। आमच्याकडे आरक्षणाचा काही विषय नाही, मराठा समाजाचा तसा काही विषय नाही। आमच्याकडे 50% 80% मराठा आमच्याकडे आहे। ते म्हणता की मराठा एक झाले, काही झाले नाही, भाऊंनी कामं केलेले, कसं काय मराठा एक होतील? 80% 100% मराठा आमच्याकडेच आहे। मराठ्याचा काही विषय नाही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे। भाऊशिवाय आम्हाला पर्याय नाही। काही जणांचं म्हणणं असं आहे की मराठाच एकत्र नाही, जसं आसामी झालं, दखनी झालं, हा काय प्रकार आहे, काय वाटतं? हे फक्त ते करताय मराठा, बाकी थोडी कोणी करताय, ते आपोआप विरोध आहे। आमच्याकडे आहे मराठा, आता आमच्याकडे भरपूर पाटील कंपनी आमच्याकडे आमच्यासोबतच येते। म्हणजे मराठा एकत्र आहे? हां, एकत्रच आहे आमच्याकडे तर आहेच। तुम्हाला काय वाटतं दादा? ते विरोधी आहे, ते विरोधीच राहणार आहे। सर आमच्याकडे 30 वर्ष आमच्याकडे सर होते। सर फक्त त्यांच्या मतलबासाठी गेलेले, म्हणजे त्यांनी पक्ष बदलला, बंडखोरी केली, फक्त ते त्यांच्या मतलबाकरता गेलेले। ते थोडी गेलेले सर गेले म्हणून त्यांच्या मागे कोण मराठा गेलं ते सांगा, एक तरी मराठा गेला का? तुम्हाला काय वाटतं दादा? हे तो मित्र बोलला तो बरोबर आहे ना। 35 वर्षाचा अनुभव त्यांना लक्षात घ्यायला पाहिजे होता ना सरांनी। त्यांना बंडखोरी करायला नको होतं। म्हणजे यावेळेस तुम्हाला परिवर्तन नाही करणार आहे? नाही होणारच नाही ना। 35 वर्षाचा अनुभव लक्षात घ्या तुम्ही बी, कसं काय येईन? कामं आहे ना, समोर कामं आहे भाऊचे। तुम्हाला काय वाटतं दादा? गिरीश भाऊच निवडून येतील, कारण की त्यांनी आता सभा मंडपाचे कामं केलेले, काही शेतीचे रस्ते झालेले, काही नेरी दिगर, नेरी बुद्रुक, काही इतर खेड्या ठिकाणी सुद्धा शेतीचे रस्ते झालेले, कामसुद्धा चाललेलं आहे ना। काही ठिकाणी काम आपटत आलेलं आहे, रस्तेसुद्धा चांगले छान झालेले आहे शेतीचे। अगोदर म्हणजे प्रॉब्लेम येत होता, शेतीच्या रस्त्यांना प्रॉब्लेम येत होता, तो त्यांनी गिरीश भाऊंच्या नेतृत्वात चांगला केलेला आहे। त्यांचे विरोधक आहेत दिलीप खोडपे, यांच्याविषयी काय म्हणणार? हा सर तर येणारच नाही, निवडून तर येणारच नाही सर, कारण की गिरीश भाऊंचीच सगळीकडे हवा चाललेली आहे। आणि गिरीश भाऊ, मी 101% सांगतो, गिरीश भाऊ निवडून येतील। काय वाटतं तुम्हाला, या भागामध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे? निवडून तर गिरीश भाऊ महाजनच येणार आहेत। कारण 2009 पासून ते 2014पर्यंत काँग्रेसचं राज्य होतं। त्यावेळेला आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची अभाव होती, कुठल्याही प्रकारची राष्ट्रवादीचे जे शासन होतं त्या टायमाला पाण्याचं कुठलंही नियोजन केलं नव्हतं आमच्या इथे। त्यानंतर ज्या योजना होत्या शासनाच्या
तर 2009 ते 14पर्यंत शासनाच्या ज्या योजना आहे त्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोचत नव्हत्या. परंतु 2014मध्ये भाजप सरकार आल्यानंतर ज्या सर्व योजना आहेत त्या तळागाळाच्या माणसापर्यंत न्यूज चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या संपूर्ण योजना प्रत्येक व्यक्तीच्या घराघरापर्यंत भारतीय जनता पार्टी यांनी पोचवलेली आहे. यापूर्वी तसं होत नव्हतं. आणि राहिला गिरीश भाऊंचा प्रश्न, उत्तर महाराष्ट्रामधले जे आपण संकटमोचन म्हणतो गिरीश भाऊ महाजन, ते आमच्या गावाचं पाण्याचं जे संकट होतं, आम्हाला जवळजवळ 1-2 किलोमीटर जाऊन पाणी पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा व्हायच्या, तिथून पाणी आणावं लागायचं. तर ते आमच्या गावाचं जे संकट होतं पिण्याच्या पाण्याचं, हे गिरीश भाऊंमुळे जलजीवन मिशन अंतर्गत हे पूर्ण झालेलं आहे. आता नुकतंच यावर्षी आमच्या गावाचं जे पाण्याचे काम आहे ते चालू आहे. अद्यापही पाणी आमचं चालू झालेलं आहे. आता महिलांना हंडा घेण्याचा कुठलाही त्रास होत नाही. त्यानंतर राहिला विषय, शासनाने बांधकाम कामगारांसाठी जी योजना आणल्या होत्या 2014 नंतर, बांधकाम कामगारांना माहीत नव्हतं की कुठल्या योजना आपल्यासाठी आहेत, काय आहेत. आपण कामगार आहोत, आपलं शासन विचार करतं आहे का? ज्या होत्या त्या कागदोपत्री योजना होत्या. परंतु भारतीय जनता पार्टीने प्रत्येक गावामध्ये मजुरांसाठी एक कॅम्पेन करून ह्या ज्या योजना आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार या प्रत्येक मजुरापर्यंत पोचवल्या. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने नुसत्या पोचवल्याच नाही या योजना, त्याचा लाभ सेफ्टी किट्स, मुलांना शिक्षणासाठी शिक्षणासाठी आपण म्हणतो स्कॉलरशिप, जर कोणी दगावला असेल त्याच्यासाठी एक विमा, बांधकाम कामगारांना इतक्या अनेक अशा सुविधा, शेतकऱ्यांना आता आपण म्हणतो जे शेतीसाठी जे पैसे वगैरे मिळत आहेत, 1 रुपयाचा विमा यापूर्वी नव्हता, तो आता चालू झालेला आहे. कारण मी शेतकरी नाही, त्यामुळे मला त्याबद्दल काही जास्त माहिती नाही. परंतु भाऊंचे जे कार्य आहे प्रत्येक गावामध्ये, मी आज सांगतो तुम्हाला, प्रत्येक गावामध्ये काँक्रिटीकरणाचे रस्ते आहेत, पेवर ब्लॉक आहेत, त्यानंतर डोम आहेत, मंगल कार्यालय आहेत. ज्या गावांमध्ये शेतकरी लोकांना एका ग्रुप ग्रामपंचायत होती, त्या ठिकाणी एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी, तलाठींना भेटण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जावं लागत होतं. तर बरेच असे गावात आहे की त्या गावांमध्ये गिरीश भाऊंच्या माध्यमातून तलाठी कार्यालयांचे बांधकाम चालू आहेत. काही तलाठी कार्यालय पूर्ण झालेले आहेत. तर नवतरुणांना व्यायामशाळा नव्हत्या, जे तरुण होते ते मोबाईलच्या आहारी गेलेले होते. परंतु आता प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा निर्माण केलेल्या आहेत. त्यानंतर ज्या निकृष्ट दर्जाच्या ग्रामपंचायती झालेल्या होत्या, बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले होते, जे निर्लेखित केलेले होते, असे प्रत्येक गावामध्ये काही जे गाव आहेत त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सुद्धा कामं चालू झालेले आहेत गिरीश भाऊंच्या माध्यमातून. असे अनेक कामे आहेत की जी गिरीश भाऊंच्या माध्यमातून झालेली आहे आणि गिरीश भाऊ येणारच आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या मदत काही गिरीश भाऊच्या सोबत आहात? हो, ज्या माणसाने तालुक्याचा विकास केलेला आहे आणि तो ध्यास घेतलेला आहे तालुक्याचा विकास करण्याचा, तर अशा माणसाला निवडून आणणं हे आपलं सर्व समाजाचं कर्तव्य आहे असं मी मानतो. कोणी व्यायला तर काहीच फायदा नाही. कोणी घ्यायला तरी कोणीच फायदा नाही. कोणी काही कामं करत नाही, काय धंदा नोटाला मतदान करणार आहे? हा नोटाला करणार आहे का मतदान? नाही, आता पाहू जो पैसे देईन तो त्याच्यावर. आले का आतापर्यंत कोण? नाही आले नाही, जे येतील त्याला देऊ आपण मतदान. म्हणजे वेळेवर पाहणार. हो, वेळेवर. तुम्हाला काय वाटतं आता? तुम्ही नोटाची वाट पाहताय का? आपल्याला जमत नाही ते, आपण बोलले जमत नाही.